आणि एक सविस्तर बातमी, मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा हा पुण्यामध्ये दाखल झालेला आहे। लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचा मोर्चामध्ये सहभाग दिसून येतोय। आज मोर्चा लोणावळ्यापर्यंत धडकणार आहे। सध्या मोर्चा हा पुण्यात दाखल झालाय, तर काही सरकारी अधिकारी आज जरांगेंच्या भेटीला येण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासंदर्भात जरांगेंसोबत सरकारी अधिकारी चर्चा करतील अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। सूत्रांनी TV9 मराठीला ही माहिती दिली। ही पुण्यातली दृश्य आपण पाहतो आहोत। पुण्यातील खराडी भागामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा दाखल झालेला आहे आणि या ठिकाणाहून मोर्चा पुढे आता पुण्याच्या दिशेने कूच करणार। लोणावळ्यापर्यंत मोर्चा आज दाखल होणार। मनोज जरांगे यांच्या मुंबई मोर्चाचा आजचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे हे पुण्यात पोहोचलेले आहेत आणि आपण बघू शकता की प्रचंड विराट आणि भव्य दिव्य अशी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातून सुद्धा मनोज जरांगे यांना अति भव्य प्रतिसाद मिळालेला आहे। 5व्या दिवशी सुद्धा त्यांची पायी यात्रा सुरू झालेली आहे। सकाळी 5 वाजता त्यांची सभा संपली होती आणि सकाळी 8 वाजता मनोज जरांगे हे आपल्या रोजच्या कामाला लागलेले आहेत, चालायला सुरुवात केलेली आहे। पाटील, फार फार तर 2 तास झोप असेल तुमची आजची? फार फार तर 2 तास झोपला असाल तुम्ही, आज पुन्हा चालायला सुरुवात करताय? आज कुठं झाली? आज झालीच नाही। 5:45 वाजले जेवायला, जागेच राहिले। तुमच्याकडे एक ताई आलेले आहेत, त्यांनी कुठल्या तरी नोंदी आलेल्या आहेत। काय नोंदी आहेत जरा दाखवाल का? हे अत्यंत जुन्या नोंदी आहेत, जरांगे पाटलाकडे एका महिलेने आणून दिलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की या नोंदीत माझ्याकडे महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच असलेले पुरावे आहेत, ते मोडी लिपीमध्ये। त्यामुळे मोठ्याचा अभ्यास आता मी बोलवले, 1-2 घंट्यात त्याच्यावरती अभ्यास होऊन ते क्लिअर होईल। आणि हैदराबादचे बी काही त्यांच्याकडे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत। काही महिला या कुणबी असलेल्या नोंदी आहेत, परंतु त्या घेतल्या जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। डॉक्युमेंट त्या बॅगमध्ये आहेत असं ते म्हणलं आता अभ्यासकच बोलवणं आवश्यक आहे याच्यासाठी। ही गर्दी पण सरकारला एक इशारा देते। मी तेच सांगितलं दादा की त्यांनी का समजून घेणार? मराठ्यांना किती दिवस नोटीस धरायचं? यांना नोंदी सापडलेल्या देत नाही। समाजाचा काय दोष आहे? समाज मागणी करणारच, मोठ्या ताकदीने करायला। आता तर मुंबईतला 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज मुंबईकडे येणार। प्रचंड ताकदीनं मराठा समाज मुंबईकडे येणार आहे। शांततेत मांड्या घालून बसणार आहे। मी उपोषण तिथं करतोय। काय चूक आहे समाजाची? त्याच्या लेकराचं वाटोळं झालं, काय करण तो घरात बसतो? त्यामुळं आम्ही पुढे चाललोय, तर ते आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर यायला लागलेत, गावाची गाव। कॅमेरामॅन सुशांत सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, पुणे। तर आपण पाहतोय मराठा आरक्षणासंदर्भात आज अनेक सरकारी अधिकारी हे जरांगे पाटलांसोबत चर्चा करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते।